सोलापूरचं हे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय गलथान कारभारामुळे पुन्हा चर्चेत आलंय। येथील स्मशानभूमी नाल्याजवळ ड्रेनेजसाठी केलेल्या खोदकामातील डबक्यात नागरिकांना मगर दिसली। लोकांनी आरडाओरडा करताच मगर डबक्यात दिसेनाशी झाली। मगर आलती, इथं मगर वगैरे बघितले, ठसे वगैरे मिळाले मगरीचे। महापालिकेचे आलते सगळे, पाणी वगैरे काढले, गाळा काढले ट्रॅक्टरनी, पण काही आढळून आलेलं नाहीये। जळण तोडायला आलते पाठीमागे परत मी आले तिथनं कोयता टाकून, तर इथं शिरपूर दिसायला तेवढा त्याला पूर्ण बघितलं होता। मग किती जोरवाला तर पाण्याला बुडबुडे असं यायला लागलं, म्हणजे शिरला त्या फास्ट। मगर दिसल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली। प्राणी मित्र आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी इकडे धाव घेतली। ही मगर नाल्याच्या बाजूला असलेल्या डबक्यातून बाहेर आली होती। या परिसरातील ड्रेनेजच्या कामासाठी हे डबके खोदले होते। मगरीला बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोटार लावून पाण्याचा उपसा केला, मात्र मगर काही वर आलीच नाही। प्राणी मित्रांनीही तिचा बराच वेळ शोध घेतला, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही। तर आमचे तिथचे वेटरनरी डॉक्टर, उद्यान अधीक्षक, उद्यानातले काही कर्मचारी यांनी जवळपास 3 ते 4 तास सगळ्या बाजू ज्या भागात ते सांगत होते त्या भागात शोध घेतला आणि त्या भागातलं पाणी सुद्धा उपसलं, परंतु अशा प्रकारचा कोणताही प्रकार त्या ठिकाणी आढळून आलेला नाहीये। 2 वर्षांपूर्वी याच प्राणी संग्रहालयातून मगरी ड्रेनेज वाटे बाहेर पडल्या होत्या। या प्राणी संग्रहालयाच्या 4ही बाजूला वसाहत आहे। आता पुन्हा संग्रहालयाबाहेर मगर दिसल्यानं येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।